पुणे जिल्ह्यातील भोर मार्गे कोकणात उतरताना वरंध घाट मार्गावर असलेला अगदी मोक्याच्या जागी उभारलेला मात्र सध्या स्थितीत अगदी बिकट परिस्थितीत असलेला एक बलदंड दुर्गरत्न म्हणजे कावळ्या किल्ला. पुरातन घाटवटांच्या संरक्षणासाठी हा किल्ला उभारला. त्याचे भौगोलिक स्थान किती गरजेचे आहे या किल्ल्याच्या बुरुजावर उभं राहिल्याशिवाय कळत नाही. वरंध घाट म्हणजे महाराष्ट्रातील एक शांत पर्वतीय रस्ता, नयनरम्य सौंदर्य आणि थरारक अनुभवांचा अभिमान आहे. तुम्ही पर्वतीय पायवाटे शोधणारे किंवा निसर्गप्रेमी असाल आणि तुम्हाला अप्रतिम दृश्यांचे साक्षीदार व्हावे असे वाटत असेल तर वरंध घाट एक रमणीय ठिकाण आहे आणि या ठिकाणी तुम्ही यायलाच हवे. पावसाळ्यामध्ये येथील वातावरण म्हणजे वाऱ्याशी स्पर्धा करणारी दुखी, उंच कड्यावरून कोसळणारे असंख्य लहान मोठे धबधबे, घाटामध्ये बागडणारी निरागस भरपूर माकडे आणि सगळ्यात महत्त्वाचे पावसाच्या सरी अंगावर घेत येथील गरम गरम कांदा भजी खात चहा पिण्याचा आस्वाद घेणे, हे सर्व काही पृथ्वीवर अवतरलेला स्वर्गच म्हणावा लागेल. समोर असलेली खोल दरी, असंख्य वाहणारे धबधबे हे पाहत गरम गरम चहा पिण्याचा मोह कोणाला आवडतो. चहा पिऊन झाल्यावर या रस्त्याने धावत पावसाचे थेंब अंगावर घेणे म्हणजे पर्वणीच जणू. तर नमस्कार मंडळी, मी आहे माझ्याच तालुक्यामध्ये आणि या माझ्याच तालुक्यामधील असलेला हा प्रसिद्ध असा वरंध घाट. इथे मी भरपूर व्हिडिओ केलेले आहेत, पण आज माझाही मूड झाला की चला वरंध घाटात फिरून आणि कावळ्या किल्ल्याचं मनमोहक दृश्य पाहूयात. सगळीकडे तामिनी घाटच ट्रेंड चालू आहे. अरे तामिनी घाटाप्रमाणेच हा तामिनी घाटाच्या लाईनमध्येच असलेला वरंध घाट तितका सुंदर आहे. आज मी एक्सप्लोर करतोय वरंध घाटातील कावळ्या किल्ला. वरंध घाट तर माहिती सगळ्यांना बऱ्यापैकी माहिती आहे. वरंध घाटाचा रस्ता खूप ऐतिहासिक आहे आणि यालाच इंग्रजांनी नंतर डेव्हलप केला आणि कावळ्या किल्ल्याला म्हणजे कावळ्या किल्ल्याचा जे डोंगर आहे त्याला विभागून हा वरंध घाटाचा रस्ता केलेला आहे. तो आपण आता या व्हिडिओतून एक्सप्लोर करूयात आणि कावळ्या किल्ल्याचा इतिहास काय तोही जाणून घेऊयात. त्याप्रथम इथे कसं यायचं तर मी निघालो पुण्यावरून भोरवरून सुंदर असा देवघर धरणाचा मनमोहक नजारा पाहत बऱ्याच ठिकाणी फोटो काढत इथपर्यंत आलेलो आहे. तर चला आपण आज एक्सप्लोर करूयात वरंध घाटातील कावळ्या किल्ला. कावळ्या किल्ल्याकडे जाण्यासाठी तुम्हाला पुण्यावरून येणार असाल तर पुण्यावरून येताना कापूरवरून भोरला जाणाऱ्या रस्त्याला वळायचे आहे. मध्येच तुम्हाला नदीने नेकलेसच्या आकारात वळण घेतलेला सुंदर असा नेकलेस पॉइंटही पाहता येईल. येथूनच पुढे आपण भोरच्या दिशेने वळतो. भोर शहरामार्गे महाड पंढरपूर रोडने नीरा देवघर धरणाच्या सुंदर अशा जलाशयाच्या बॅकवॉटरने प्रवास करायचा आहे आणि हाच रस्ता आपल्याला वरंध घाटापर्यंत घेऊन जातो. या रस्त्याने प्रवास करताना नीरा देवघर धरणाचा बंधारा व बॅकवॉटरचा मनमोहक नजारा पाहत
आपण वारवणगावच्या हद्दीमध्ये असलेला भोर तालुक्यातील सर्वात उंच पूल कधी येतो ते सुद्धा समजत नाही. येथे पोहोचल्यावर या पुलावर उतरून फोटो काढला नाही असा पर्यटक नक्कीच कोणी नाही. येथील उंच डोंगर रांगाच्या पायथ्याला अथांग पसरलेले पाणी आणि त्यातून वळण घेत जाणारा रस्ता, असे सुंदर दृश्य पाहत प्रवास करणे कोणाला आवडणार नाही. हा अनुभव घेण्यासाठी तुम्हाला पावसाळ्यामध्ये या पर्यटन स्थळी भेट द्यायलाच हवी. वरंध घाट रस्ता इतर घाट रस्त्यांपेक्षा स्वतःचे वेगळेपण जपणारा रस्ता आहे. जसे आपण पुढे पुढे प्रवास करतो तसे या रस्त्याला लागूनच असंख्य धबधबे तुम्हाला पाहायला मिळतात. छोटे मोठे स्वरूप असलेले हे भरपूर धबधबे येथे तुम्ही मनसोक्त भिजण्याचा आनंदही घेऊ शकता. रस्त्यावरून जाताना उंबर्डेवाडी गावाच्या मागे वरंध घाट दिसू लागतो. रस्त्यातच पुढे आल्यानंतर उंबर्डेवाडी गावाच्या हद्दीतच कॉर्नरलाच 2-3 हॉटेल आहेत. किल्ल्यावर जाण्यापूर्वी तुम्ही येथे जेवणाची व्यवस्थाही पाहू शकता. या हॉटेलच्या बाजूने जाणाऱ्या रस्त्यानेच पाठीमागे असलेला सुंदर असा माजेरीचा धबधबा तुम्ही पाहू शकता. कावळा किल्ला सुरू होण्यापूर्वीच घाटामधील वाघजाई मातेचे दर्शन मात्र नक्कीच आवर्जून घ्यायचे. दर्शन झाल्यानंतर शेजारीच तुम्हाला 2-3 छान नाश्त्याची हॉटेलही भेटतील. समोर दरीतील पळणाऱ्या ढगांकडे पाहत आपण पुढील कावळ्या किल्ल्याच्या कॉर्नर या रस्त्यापाशी पोहोचतो, जिथे भोर आणि महाड तालुक्याची हद्द संपते आणि महाड तालुक्याची हद्द सुरू होते. येथील कॉर्नरलाच बरोबर कावळ्या किल्ल्याकडे जाणारी पायवाट आहे. आत्ता जस्ट आपण कावळ्या किल्ल्याच्या बेस म्हणजे जिथे तुम्ही गाडी पार्क करू शकता मागे बघतोय आपण. गाडी पार्किंगला उत्तम जागा आहे आणि बऱ्याच जणांना कावळ्या किल्ल्याकडे कसं जायचं हे माहीत नाही आहे. तर एक लक्षात ठेवा, इथे एकदम टर्निंग पॉईंट आहे जिथे पुणे जिल्ह्याची हद्द संपते आणि रायगड जिल्ह्याची हद्द सुटते. एक्झॅक्ट इथे तुम्हाला गाडी पार्किंगला जागा आहे. इथेच बोर्ड आहे, दिशादर्शकही बोर्ड आहे.
आणि सगळ्यात महत्त्वाची सूचना आहे, ज्याच्याकडे बरेच जण दुर्लक्ष करतात, की कोणत्याच किल्ल्यावर, आपले गड किल्ले हे पवित्र ठिकाण आहे, तर इथे कोणत्याच प्रकारचा कचरा शक्यतो करू नये. इतकी वाईट गोष्ट आहे की असे बोर्ड लावायला लागतात, हीच वाईट गोष्ट आहे. तरी प्रत्येकाने कचरा करू नये याचा प्रयत्न करा. आणि हा डोंगर आहे, याच्या साईडनेच या किल्ल्याकडे जाणारी पायवाट आहे. तर आपण या पायवाटेने पुढे जाऊया. आता आपण कावळ्यागडाच्या दिशेने चाललेलो आहे. नुकताच आपण महाड पंढरपूर रोड त्याचा टर्न तिथून गाडी पार करून पुढे आलोय. तर रस्ता बघितला तर थोडासा अवघड आहे. समोर टोक दिसतंय ते कावळ्या किल्ला आहे, आपल्याला तिथे जायचंय. पण जाताना डोंगराच्या एकदम खड्या डोंगराच्या कडन ही पायवाट जाते. पायवाट जर बघितली आपण तर तुम्ही नीट निरखून पहा, इथे फक्त पायवाट इतकीच जागा आहे. उजव्या बाजूला एकदम उंच कडा आहे आणि डाव्या बाजूला एकदम दरी आहे. ती तुम्ही अनुभव घेऊ शकता. इथे आपल्याला सपोर्टला काहीच नाहीये, ना कठड आहे, ना रेलिंग आहे, ना काही आहे. त्यामुळे तुम्ही ट्रेकिंग करताना पाय थोडासा जपून ठेवा, काळजीपूर्वक ठेवा. आपण जिथे ठेवतोय तो भक्कम जागा आहे काही नाही, कारण की हे पहा तुम्ही, ही एकदम दगड आहे. हे बघा, ढिसूळ मातीवाले हे दगड आहेत, म्हणजे आपल्याला पाय घसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळं इथे चालताना तुम्ही काळजीच घ्यायला पाहिजे. काही अंतर आल्यानंतर आपल्याला हा टप्पा संपतो, म्हणजे जिथे एकदम सपाट जागा आणि एक चांगला व्ह्यू आहे, त्या जागेपाशी आपण जस्ट पोहोचतोय. हा किल्ला चालायला जास्त अवघड नाहीये, पण चालताना मात्र थोडी तरी नक्की काळजी घ्या. जस्ट आता तुम्ही मी हा टप्पा पोहोचल्यानंतर इथला व्ह्यू, म्हणजे या व्ह्यू मधून संपूर्ण समोरची दरी आणि त्यामध्ये कोसळणारे सगळे धबधबे, असला हा मनमोहक नजारा पाहायला खरंच तुम्ही किमान या टप्प्यावर तरी यायला पाहिजे. आत्ता पाहताय आपण तिथे त्या बाजूने मी या साईडने इकडे आलोय. पलीकडे दिसतं तो आहे कावळ्या किल्ल्याचं टोक. तसं पाहिलं तर हा अख्खा कावळ्यागडच आहे. फक्त इंग्रजांनी हा रस्ता तयार करताना या डोंगर रांगेतून हा रस्ता तयार करून हा डोंगर विभागला गेला. आता कावळ्या किल्ल्याचं अस्तित्व खूप कमी आहे. बुरुज आहे, आपण तोही पाहणार आहोत. पण इथला नजारा, आपण ज्या गोष्टीसाठी आलोय, हे महत्वाचं आकर्षण आपल्या मागे आहे. हे पहा तुम्ही. थोडं खाली गवत गवत असं उडताना दिसलं. जागा काढायची ना? नाही नाही, ओके. किंवा मग थोडा पुढे घ्या. गवत वगैरे उडतं.
आता नुकताच आपण या धबधब्यांचा व्ह्यू बघितला. आपण एक लक्षात ठेवा, इथे जास्त चुकण्यासारखं तर नक्कीच काही नाहीये, कारण की हा डोंगर खूप छोटा आहे. फक्त दाट धुकं असेल तर धुकं हटेपर्यंत एका जागेवरून हलू नका, कारण की दाट धुकं अचानक येतं आणि समोरचं आपल्याला काही दिसत नाही. त्यावेळेस तुम्ही आहे तिथेच थांबा. आता एक लक्षात ठेवा, आपण या वाटेने इथे वर आलो, इथे जी वाट दिसते या वाटेने वरती आलो. पहिल्यांदा आपण हा व्ह्यू बघितला होता आणि हीच वाट कावळ्या गडाच्या तिथे जाते. तिथे जे बुरुज आहे कावळ्या किल्ल्याचा, तिथे आपण आता जाणार आहोत. तर आपण ही वाट आहे आणि एकदम पायवाट स्पष्ट दिसते, त्यामुळे मला तरी वाटत नाही की चुकण्याची काय शक्यता आहे. सुमारे तासाभरात आपण डोंगराच्या कड्याला वळसा मारून एका विस्तीर्ण पठारावर पोहोचतो. हाच आहे कावळ्या गडाचा गड माथा. इथून किल्ल्याचा प्रचंड विस्ताराचा अंदाज येतो. पठारावर पोहोचल्यावर डावीकडे लांबवर पसरलेली माची आपले लक्ष वेधून घेते. थोडीशी चढण आणि बराचसा सपाट रस्ता असे अजून सुमारे अर्धा पाऊण तास पायपीट करून आपण माचीच्या टोकावर पोहोचणार आहोत. या रस्त्यामध्ये एका ठिकाणी पुरातन दगडी बांधकामाच्या चौथऱ्यांना चौकोनी पाया आढळतो. कधी काळी याच मजबूत दगडी पायावर एखादी इमारत उभी असेल. माथा कोकण बाजूला असल्यामुळे इथे जरा दमट हवामान राहतं, त्यामुळे आपल्याला लवकर उकडतं किंवा चालतानाही लवकर दम लागतो. आपण याच वाटेने म्हणजे असं वाट चुकण्यासारखं इथे नक्कीच काही नाही. आणि अजून एक महत्वाची गोष्ट इथे एक लक्षात ठेवा, कितीही उकडलं तरी फुल पॅक असेच कपडे यूज करा. तुम्हाला उकडलं तरी तुम्ही जर्किंग काढू नका, कारण की इथे रानटी मच्छर किंवा किडे इतके बेकार चावतात की आपल्याला ते सहन होत नाही, किंवा नंतर त्याचे फोड आपल्याला जास्त त्रासदायकही राहतात. आता या टप्प्यातून आलेलो आहे, इथे थोडासा काळजीपूर्वक म्हणजे चालताना पळायचं नाहीये. याचं कारण आहे तो आपला टप्पा पुढे आहे, पण हा काही टप्पा जो आहे तो एकदम एका बाजूने अशी दरी आहे. त्यामुळे बहुतेक ठिकाणी तुम्ही न पळता स्वतःची काळजी घेत चालत आलं पाहिजे. पुढे जाताना सहज मागे नजर टाकली तर हा सुंदर असा घाटाचा वळणांचा रस्ता आपल्याला मन मोहून टाकतो. कारण की आपण या रस्त्याने जाताना बरेच वेळा हा कावळ्या किल्ल्याचा बुरुज बघितलेला आहे, पण येथून पण आज मला हे भाग्य भेटतंय की हा वरंदा म्हणजे महाड साईडला वळणारा हा घाट इथून कसा दिसतो, याचा इतका सुंदर व्ह्यू आपल्याला इथून पाहता येतोय. आता मी बहुतेक बुरुज आहे त्याच्या भरपूर जवळ आलेलो आहे. आज कावळ्यागड बिकट स्थितीत जरी असला तरी कधी काळी वरंद घाटातून येणाऱ्या शत्रूच्या मनात धडकी भरवण्याचे काम ह्या बलदंड द्वारपालाने केले आहे. हे विसरून चालणार नाही. फारसे अवशेष जरी शिल्लक नाही, विसरडी अवघड बारीकशी पायवाट आहे, कंबरभर उंचीचे काटेरी गवत आहे आणि पठारावर बरीचशी झाडी झुडपी वाढलेली आहेत. हे सर्व जरी असले तरी कावळ्या किल्ला हे एक ऐतिहासिक स्मारक आहे, हेही विसरून चालणार नाही.
मला येताना एक स्पॉट दिसलाय. इथे झाडे असल्यामुळे खाली असलेलं शिवतरगड दिसत नाही, पण या स्पॉटला आल्यावर इथे झाडांचं प्रमाण थोडं कमी आहे. खाली दिसतंय ते शिवतरगड आहे. समोर दिसतोय ती गोप्या घाटवाट. गोप्या घाटवाटेतून बरोबर शिवतरगडकडं जाता येतं. मी तुम्हाला झूम कॅमेऱ्यातून दाखवतोय, लक्षात द्या. हा वर दिसतोय तो गोप्या घाट आहे. इथूनच या घाटातून म्हणजे राजगड किल्ल्याकडून आलेली गोप्या घाटातून पायवाट खाली उतरता येतं. आणि इथे समोर आहे ती शिवतरगड. इथे आपण समर्थ रामदास स्वामींचं दर्शन घेऊ शकतो. शिवतरगडचा सुंदर धबधब्याचा नजाराही पाहू शकतो. या किल्ल्यावर बुरुज आणि त्या वाड्याचे चौतारे सोडले तर अवशेष नाहीत असं म्हणलं तरी चालेल. इथे एक मंदिर आहे आणि या मंदिराला लागूनच आपल्याला बुरुजाच्या थोडसच अलीकडे हे पाण्याचे टाक्या आहे. पाण्याच्या टाक्याचं पाणी स्वच्छ नसल्यामुळे आपण इथे पिण्यासाठी वापरू शकत नाही. आणि सगळ्यात महत्वाची सूचना, येथे पाणी उपलब्ध नाही. त्यामुळे येताना तुम्ही पाण्याची व्यवस्था करून या. आणि घाटामध्ये वाघजाई मंदिर आहे, तिथे मात्र तुम्ही नक्की खाण्याची व्यवस्था होऊ शकते. बाकी किल्ल्यावर तुम्हाला कोणत्याही प्रकारचं खाण्याचे पदार्थ आणि पिण्याचं पाणी भेटणार नाही. ते तुम्हाला सोबत स्वतःच्या कॅरी करायला हवंय. या घाटाचं निसर्ग सौंदर्य कोणाला माहित नाही. अख्ख्या महाराष्ट्रात या घाटाबद्दलची माहिती कोणाला माहित नाही असंही नाही. इतकं हा सुंदर घाट आज आपण या व्हिडिओतून पाहतोय. आणि मी तिथे गाडी पार्क केलेली आहे आणि तिथून या साईडने प्रथम मी त्या डोंगराच्या साईडने चालत आलो. वरती तिथे सपाट टप्पा लागला, तिथे थोडा ती विश्रांती घेतली, धबधब्यांचा मनमोहक नजाराही अनुभवला आणि नंतर या डोंगरातून या झाडीतून थोडं इथपर्यंत आलोय. आता हा मागचा टप्पा थोडासाच राहिलेला आहे, पण इथे काळजी घेण्यासारखा टप्पा आहे, कारण की एकदम सरळ चढ आहे. हा शेवटचाच टप्पा आहे, नंतर मग बुरुज येतोय. तर चला आपण आत्ता निघूयात. तुम्ही आलात तर या टप्प्यावर अवश्य काळजीपूर्वक चढा. आणि उतरताना जास्त उतार असल्यामुळे सावकाशा चालायला वेळ लागला तरीही काही अडचण नाही. उशीर होईल याच्यापेक्षा काही नाही. इथे किल्ला किंवा बांधकामाचे अवशेष नाही आहेत, पण आता इथे बघतोय आपण एक बांधकामाचा बेस आहे. म्हणजे आपण किंवा एखाद्या बांधकामाचा चौथारा म्हणतो त्या पद्धतीने हे चौथ्याराची बांधकाम तुम्हाला इथं पाहायला भेटतंय. त्यातून आता आपण आतमध्ये आलेलो आहे. ठीक आहे, हे पूर्ण फक्त चौथाराचं बांधकाम राहिलेलं आहे इथे. इथे बऱ्याच ठिकाणी कारवीची झाडी भरपूर आहे. म्हणजे थोडक्यात इतकी उंच कारवीची झाडं असू शकतात त्याचा अंदाजही येत नाही कधी कधी की नक्की ही कारवीची झाडं आहेत का. पण याची लाकडाची साईज किंवा आकार किंवा झाडांच्या पानांचं जर पाहिलं आपण तरी नक्कीच कारवीचीच झाडं वाटतायत. संपूर्ण कारवीच्या झाडीतून आपण ज्यावेळेस पुढे निघतो त्यावेळेस आपण बुरुजावर पोहोचल्याचा एक फील आणि आनंदही आहे. समोर बघताय इथे आहे हा बुरुज. या कावळ्या गडाच्या मुख्य बुरुजावर, म्हणजे जिथून सगळा व्ह्यू आपण इझी पाहू शकतो, या बुरुजावर पोहोचलेलो आहे. एखाद्या किल्ल्याचा इतिहास जरी अज्ञात असला तरी सध्या स्थितीमध्ये किल्ल्याचा भूगोल समजून घेणं देखील तितकेच महत्वाचे आहे. कावळ्या गडाच्या डाव्या माचीच्या उंच सोंडेवर पोहोचल्यावर गडाचे भौगोलिक महत्व समजते. वरंद घाटाचा पूर्ण उतरणीचा मार्ग, दूरवर पसलेला कोकणाचा भूभाग आणि आकाश निरभ्र असल्यास तोरणा आणि राजगड हे स्वराज्यातील दोन प्रमुख किल्ले कावळ्या गडावरून स्पष्ट दिसतात. शिवपूर्व काळापासून वापरात असलेल्या वरंद घाट मार्गावर कावळ्यासारखी भेदक नजर रोखण्याचे काम या कावळ्या गडाने कायम केलेले आहे.
नमस्कार मंडळी, मी आहे आता कावळ्या किल्ल्याच्या या बुरुजावर. जर तुम्ही भोर मधून महाडला जाताना वरंदा घाटातून प्रवास केला असेल तर तुम्हाला हा बुरुज नक्कीच त्या रस्त्यावरून दिसतो. आणि इथे जायचं कसं याचं कुतूहलही वाटतं, पण बऱ्याच जणांना माहित नाहीये की हा बुरुज आणि इथे फडकणारा ध्वज जो दिसतो तो कोणताही डोंगर नाहीये, तर हा आहे कावळ्या किल्ला. अगदी या किल्ल्याचं महत्व इतकं आहे की येथून बऱ्याच भूभागावरती नजर जाऊ शकते. अगदी नजरेच्या अंतरावर समोर रायगड किल्ला आहे, तिकडे मडेघाट आहे, नाणेमाची धबधबा इथून दिसतो. या बाजूला तुम्हाला राजगड आणि तोरणा किल्ले आहेत आणि एक्झॅक्ट माझ्या मागे तुम्हाला कांगोरीगड दिसेल आणि हा दिसतोय तो टर्न वळणाचा वरंद घाट वळून खाली गेलं की तुम्हाला वरणची 2 गावं आहेत, खाल्लं वरण आणि वरचं वरण. ह्या 2 गावातून आपण नंतर तसंच मुंबई गोवा हायवेकडे प्रवास करतो. आणि एक्झॅक्ट या बुरुजाच्या खाली जी गाव दिसतंय तुम्हाला हे आहे पारमाची गाव. या गावामार्गेच आपण शिवतरगडलाही जाऊ शकतो किंवा आपण वरण मार्गे थोडं पुढे गेला की तो रस्ता मात्र सेफ आणि चांगला आहे. याच्या खाली शिवतरगड आहे, पाठीमागे मडेघाटचा प्रसिद्ध धबधबा आहे आणि एकदम किंचितचा मागे दिसतोय, बहुतेक मला डोळ्यांनी दिसतोय पण कॅमेरा दिसणार नाही, तो समोर दिसतोय तो नाणेमाची धबधबा. आणि आता हे सुंदर वातावरण आहे. पाठीमागे आहे ते बिरवाडी MIDC आहे. आता मी बरचसा इथला परिसर पाहून माहिती घेतली, सुंदर वाटलं मला हा व्ह्यू इथला. आणि आता मी परतीचाही प्रवास करतोय. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी हा चॅनल अवश्य लाईक, शेअर आणि सबस्क्राईब तर नक्की करा. म्हणजे सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन बटन दाबा, म्हणजे तुम्हाला मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेस तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन येईल. हा व्हिडिओ, हा अपरिचित असा कावळ्या किल्ल्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि खास करून माझ्या तालुक्याचं म्हणजेच भोर मधलंच हा निसर्गातला वरंद घाट कसा वाटला हे अवश्य कळवा. तुम्ही जर वरंद घाट कधी पाहिला नसेल तर नक्की या वरंद घाटाचं सौंदर्य 12 महिनेशी खुललेलं असतं. वेगवेगळ्या पद्धतीने इतकं सुंदर वातावरण आहे. तर तुम्ही कधी जर या रस्त्याने जाणार असाल तर वरंद घाट रस्ता दिसतोय तिथून एकदम हाकेच्या अंतरावर आहे, जवळच ठिकाण आहे, तुम्ही सहज पाहू शकता. आणि किल्ला काही जास्त अवघड नाहीये. तर चला मग भेटू परत नेक्स्ट ठिकाणी, नेक्स्ट व्हिडिओमध्ये. कावळ्या गडाच्या भेटीला जाताना काही गोष्टी मात्र लक्षात ठेवणे गरजेचे आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे सोपा वाटला तरी कावळ्या किल्ला चांगलीच दमछाक करणारा आहे. वाटा चांगल्या चकवा देणाऱ्या आहेत, शिवाय वाटचालही लवकर संपत नाही. गडावर पिण्यायोग्य पाणी नाही, त्यामुळे सोबत पुरेसे पाणी आणणे आवश्यक आहे. गुरांचा वावर असल्याने अनेक ढोर वाटा फुटलेल्या आहेत, या ओळखून शक्यतो मुख्य वाट्याने चालावे. ढोर वाटा गडाच्या बाजूस जाऊन एकदम अवघड होतात, घसरल्यामुळे अपघात होण्याची शक्यताही आहे. त्यामुळे शक्यतो येथे आवश्यक ती काळजी नक्कीच घ्या. तर मग तुम्हाला हा कावळ्या गडाचा व्हिडिओतून आलेली सफर कशी वाटली हे कमेंट बॉक्स मध्ये अवश्य नक्की कळवा.